लातूर शहरापासून जवळच असलेल्या नांदगाव शिवारात जयंत इंदुरकर यांची शेती असून त्यांच्या शेताला लागूनच लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या पत्नीची देखील शेती जमीन आहे। या जमिनीची देखभाल आमदार रमेश कराड यांचे सुपुत्र ऋषिकेश कराड हे करतात आणि गेल्या अनेक दिवसांपासून आमदार पुत्र ऋषिकेश कराड हे वेळोवेळी त्रास देत असून काही गावगुंडांच्या मदतीने रात्रीच्या सुमारास JCBच्या साहाय्याने इंदुरकर यांच्या मालकीच्या जमिनीत नाला खोदल्याची तक्रार इंदुरकर यांनी पोलीस अधीक्षक यांना दिली असून याबाबत MIDC पोलीस देखील आमदारांच्या दबावापोटी तक्रार दाखल करून घेत नसल्याचा देखील आरोप इंदुरकर यांनी केला आहे। माझं नाव अमोल जयंत इंदुरकर। माझं इथे गट नंबर 312 मध्ये वडिलांच्या आणि आईच्या नावाने शेत आहे। गाव नांदगाव, तालुका लातूर, जिल्हा लातूर। माझे शेजारी रमेश कराड जे आता विद्यमान ग्रामीणचे आमदार आहेत, त्यांचं शेत त्यांच्या मिसेसच्या नावाने आहे, संजीवनी कराडच्या नावाने। त्यांचा मुलगा इथे येऊन आमच्याशी दमदाटी केली, त्यांनी रस्ता बंद केला जानेवारी महिन्यामध्ये। त्यासाठी आम्ही कलेक्टरांकडे, तहसीलदारांकडे आम्ही अर्ज दिला, तिथे पोलीस अधीक्षकांना अर्ज दिला। त्याच्यामध्ये त्यांनी धमकी आम्हाला दिलेले व्हिडिओ आम्ही सगळे आमच्याकडे आहेत, आम्ही सांगितलेलं सुद्धा अर्जामध्ये। प्रत्येक वेळेस आम्ही हे केलेलं आहे, पण तिथे आम्हाला कोणी जुमानत नाही आहे, तहसील कार्यालयामध्ये नाही, पोलीस अधीक्षक कार्यालयाला नाही, कुठल्याच डिपार्टमेंटला नाही। आणि त्यांनी 25 मार्चला त्यांनी आदेश काढून त्यांनी पूर्ण आमचं म्हणजे रस्ता मोकळा करायला सोडून त्यांनी आमचं पूर्ण कंपाऊंड आणि झाडं आमची पूर्ण तोडली ती। त्याच्यामध्ये स्थगिती आदेश आहे न्यायालयाचा, स्टे आहे की बाबा ह्यांच्या जमिनीवर रस्ता नाही काढायचा, तरीसुद्धा त्यांनी न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता ह्या गोष्टी करतात। आज पण ह्या जमिनीवरती स्टे आहे 300 गट नंबर 12, 309 मध्ये दोन्हीकडे सुद्धा। पण तरीसुद्धा त्यांनी 2 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेला कोणीही नसताना त्यांनी माझ्या शेतामध्ये नाला तयार केलेला आहे इथे मागे, आणि एक सिमेंटचा पाईप टाकलेला आहे। त्यांना आता मी बोललो असता त्यांना ते का आम्हाला उडवाडीचे उत्तर द्यायला लागले, ते आम्ही नाही केलं, शेणी केले, त्यांनी केले, पण ते सगळं त्यांनीच केलेलं आहे, कारण एवढं कोणी करत नाही एवढी। कारण एवढे वर्ष आमचे ते शेत आहे, जवळपास 1996 पासून इथे शेत आहे, आतापर्यंत आम्हाला हा त्रास कधीच नव्हता। हे आम्हाला त्रास देतात। आता दारूच्या बाटल्या पडल्यात, दारू पिऊन 100-200 बाटल्या असतील इथे, सगळे घाण इकडे करायचं, मुद्दामून त्रास द्यायचा, बोलायला गेलं की अंगावर यायचं, धावून यायचं। मागच्या वेळेस पोलीस समोर असताना तिथे मारहाण पण झालेली आहे, ऑन कॅमेरा रेकॉर्डिंग आहे मारहाण झालेली। मला, वडिलांना, भावाला, माझ्या मिसेसला त्यांनी मारलेलं आहे। आम्ही आता ह्या ह्याच्यामध्ये कुणाकडे जायचं, कुणाकडे नाही मागायचं? प्रशासनानं जर सगळ्यांनी ह्यांच्या इथं मुजरपणा करत असेल ह्यांना धरून, किंवा हे प्रशासनाला घेऊन मुजरपणा करत, आम्हाला न्याय कोण देणार आम्हाला इथे? कलेक्टरांना तुम्ही हा पूर्ण विषय सांगितलेला आहे? हो, आम्ही पहिले मॅडम होत्या, मॅडमला पण सांगितलं, आता नवीन सर आलेले आहेत, त्यांना पण मी भेटलेलो आहे, त्यांना भेटून मी हे सांगितलेलं आहे। लोकशाही दिना दिवशी सुद्धा मी इथे गेलेलो होतो, तिथे लोकशाही दिनी सुद्धा मी अर्ज दिलेला आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, मी म्हणजे फडणवीस साहेबांना सुद्धा अर्ज दिलेला आहे। महसूल मंत्री आपले जे वन खात्याचे जे आहेत, म्हणजे मला वाटते माननीय बावनकुळे साहेब आहेत, त्यांना पण मी अर्ज दिलेला आहे। मी जवळपास सगळ्याच ठिकाणी अर्ज दिलेला की माझ्या हा अन्याय व्हायला लागला, पण कुणीही प्रशासनाचं माझ्याकडे कुणीही ते बघायला सुद्धा नाही आलेलं। ठरलं काय होतं की बाबा दोन्ही बांधाच्या 7.5 फूट त्यांची जमीन आणि 7.5 फूट माझी जमीन घ्यायची, तर त्यांच्या बाजूला 1 इंच सुद्धा न जाता पूर्ण त्यांनी माझ्या शेताचं 1200 फुटाचं कंपाऊंड त्यांनी पूर्ण तोडलेलं आहे। ऑलरेडी रस्ता चालू होता, 15 फुटाचा रस्ता असून सुद्धा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या। त्यांनी माझ्या शेतामध्ये पूर्ण पीक असताना पिकाचं नासधूस, माझ्या कंपाऊंड नासधूस, मारहाण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। कालच्या विषयावरती तुम्ही प्रशासनाकडे काय अर्ज वगैरे दाखल केला? हो, कालच्या ह्याच्यासाठी आम्ही इथे आमचं पोलीस स्टेशन येतं, MIDC पोलीस स्टेशन, तिथे आम्ही अर्ज द्यायला गेलो असता आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या इथं अर्ज घेणार नाही। ते नावच बघितलं की ते म्हणायला लागलेत की तुम्ही इथं अर्ज देऊ नका, तुम्ही पोलीस अधीक्षकांना अर्ज द्या, तुम्ही तिथंच हे करा, त्यांच्याकडून आम्हाला जे आदेश येतील त्यावेळेस आम्ही अंमलबजावणी करू, आम्ही इथं अर्ज घेऊ शकत नाही। आम्ही लेखी मागितले अर्ज, की आम्हाला लेखीमध्ये तुम्ही द्या, की का अर्ज घेऊ शकत नाही? ते म्हणजे आम्ही लेखी देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला तोडी सांगू शकतो म्हटलं की आम्ही अर्ज घेत नाही म्हणून। इथे कुठेतरी दबाव पोलिसांवरती पण हो, दबाव आहेच आहे, कारण सामान्य माणसाला जर तुम्ही आमदाराचे नाव बघून जर तुम्ही न्याय देत नसताल तर दबावच आहे ना एक प्रकारचा। हो, पोलीस अधीक्षकांनी पत्र दिलेलं आहे। काय म्हणाले पोलीस अधीक्षक? नाही, अधीक्षक सरांची माझी भेट नाही झाली, मग त्यांनी आम्हाला इन्व्हर्टला द्यायला सांगितलं तिथे। आज तुमची प्रशासनाकडे काय मागणी? मागणी ह्या रविवारी बंद व्हावी, मी शेती करायची की काय करायची ते सांगा आता मला फक्त, कारण ते कुठल्याच गोष्टीला इथे काही काम करू देत नाहीत किंवा काहीच करू देत नाही तिथे। तुम्ही जर पूर्ण बघितलं आता तुम्ही शेतामध्ये, तर सगळं तसंच पडलेलं सगळं तिथे। इथे खाली पूर्ण माझा बंधारा जवळपास 800-1000 फुटाचा बंधारा काल पेटून दिला पूर्ण इथे, तर ते म्हणतात आम्हाला माहित नाही, तुम्हीच बघा। आता ह्या अशा गोष्टी आमच्याकडे कधीच होत नव्हत्या। Thanks for watching Ekmat Digital.